चला, बॉल्स सोबत आपण कोणतेही कृत्य करणार नाही. लक्ष द्या, बॉल सोबत आपण कोणतेही कृत्य करायचं नाहीये. सामन्याला आता सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते एक जबरदस्त मॅच, बिग फाईट. आजच्या रात्रीतील ही शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही मातब्बर संघ आपण बघतो. एका साईडला कळंबोलीचा हा एक दर्जेदार आणि सुपर डुपर संघ आपल्याला पाहायला मिळतो, तर दुसऱ्या साईडला जर का आपण बघितलं तर तितका ताकदवान संघ आशू पॅकर्स, श्रीशा पॅकर्स कळंबोली आणि आशू पॅकर्स तुर्भे असा सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. करण सोडा गोलंदाजी मार्क वरती. करणचा पहिला बॉल, स्ट्रायकिंग इनला अब्बू, नॉन स्ट्रायकिंग इनला हकीम. यावेळीचा हा बॉल लाईन खराब आहे आणि पंचांचा सिग्नल वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडला जातात आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावांचा श्री गणेशा आपल्याला पाहायला मिळतो आहे. बॉल तयार झालाय. करण याही वेळेला पंच आमच्यापर्यंत कळवतात की हाही बॉल वाईट बॉल आहे. सातत्याने एक्स्ट्रा रन्स टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय. कान मंत्र दिले जात आहेत आणि सांगतायत की योग्य टप्प्यावरती तुला गोलंदाजी करायची. एक महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. बक्षीस पात्र फेरी. गोलंदाज तयार होतोय. करण यावेळेला एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फुटवर्कचा चांगला वापर इथून मात्र फलंदाजाने केलाय. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये आणि एकच धाव मिळणार आहे. एक बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय पंचांच्या उजव्या बाजूनं. यावेळीचा हा बॉल यस, तिथे मात्र खेळाडूने दाखवली आहे. आता पंच तिथे मात्र पडताळणी करतील. चला, पंचांशी वादविवाद करायचा नाहीये. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो आपल्याला स्वीकारावा लागेल. आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सुपुत्र केला. यस, एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एक धाव टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता जोडली जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहे. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 धावा धावफलकावरती. बॉलर आता पुन्हा एकदा तयार झाला पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळीचा हा बॉल दिशाहीन गोलंदाजी पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडला जात आहेत. 5 धावा. बॉल करण पुन्हा एकदा तयार झाला. त्याला इथून मात्र रन वाचवायचे आहेत आणि त्याकरिताच त्याला ओव्हर नंबर 1 मध्ये आणले. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल तिथे फिल्डर आहेत परंतु बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. फक्त एकच धाव मिळणार आहे. एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतो या खेळाडूला. दर्जेदार क्रीडा स्पर्धा, जबरदस्त क्रीडा स्पर्धा, प्रेक्षकांची चांगली साथ या स्पर्धेला इथून मात्र मिळतीये. बॉलर आता तयार झाला पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळीचा पुढचा बॉल. बॉल तयार. तिथे फिल्डर आहेत. पकडला जातोय झेल आणि करणच्या खात्यामध्ये इथून मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन बाद, बॅटर अब्बू
बॅक टू द पॅव्हिलियन. एक मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि अब्बू इथून मात्र नाराजी व्यक्त करत असताना मैदानाच्या बाहेर चाललाय. ऋग्वेद सध्या आलाय. पाहूया ऋग्वेदच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून मात्र फटकेबाजी केली जाणार आहे. ऋग्वेद याला करत इथून मात्र आणलं गेलंय फलंदाजी करण्यासाठी. करणचा हा बॉल चांगला बॉल, तितकाच चांगला फटका, थोडीशी गती कमी केली होती. एकदा जरूर आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक बॉल अजूनही बाकी आहे या पहिल्या षटकातील. बॉल तयार. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र बॉल चालला आहे डिक्लेअर झोन मध्ये. एकदा जरूर आपल्याला पाहायला मिळते. एक ओव्हरचा खेळ आता संपलाय आणि एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावा, एक गडी बाद, 8 धावा. आठ धावा धावफलकावरती आपण बघतोय. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डेंजर एंडला बॅटर धावत होता आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट झाली. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ऋग्वेद सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होतो आशिष दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेचा हा बॉल लाईन खराब आहे, पंच कळवतात हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स 10 धावा धावफलकावरती डबल डिजिट मध्ये आपण बघतोय. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव जरूर आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती अब तक बॅटिंग करणाऱ्या आशु पॅकरच्या बॅकफुटला गेले आणि पुन्हा एकदा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळीचा हा बॉल सोडून दिला. पुन्हा एकदा पंच कळवतात शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये हा वाईट बॉल आहे. यावेळीचा हा बॉल विथ द टर्न हा फटका सजवला पुन्हा एकदा ऋग्वेदच्या बॅट बंद. एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 रन्स. अजूनही या ओव्हर मधील बॉल बाकी आहेत 2. याही वेळेला चांगला बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळणार आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकातील. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. यावेळीचा हा बॉल सोडून दिला. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा रन जोडल्या जातात आणि धावफलकावरती आता रन्स आपण बघतोय 16 धावा. बॉल तयार. आशिषच्या स्पेल मध्ये शेवटचा बॉल. स्ट्रोक चांगला होता परंतु आपला फॉलोअर मध्ये बॉलला फील्ड केलं आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ आता संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 16 धावा. पाहूया आता या 2 ओव्हर मध्ये किती धावा इथून मात्र जमवल्या जातील.
मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि ते मोठे फटके आता खेचले जातील का बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज आला आहे. मिस्टर सॅम्युअल गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो भाई. बघा सॅम्युअलच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणाऱ्या 12 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील. बॉल तयार सॅम्युअल. सॅम्युअलचा हा बॉल यष्ट्यांच्या पागे विकेट कीपर आणि बिग विकेट गॉन. बॅटर हकीम इथून मात्र बाद होतोय. हकीम इथून मात्र बाद झाला आणि थोडीशी नाराजी देखील त्यांच्या पॅव्हेलियन मधून इथून मात्र व्यक्त केली जाते. ज्या पद्धतीने हकीम एक चांगल्या फटक्यासाठी ओळखला जात होता परंतु या मॅच मध्ये थोडासा कमी पडलाय आणि नवीन फलंदाज आता ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पाहूया ओमकारच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॅटिंग केली जाणार आहे. बॉल तयार सॅम्युअल. चला वेळ कमी घ्या. बॅक इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. वेट अँड वॉचचा वापर इथून मात्र केला गेला आणि तिथे मात्र भरपूर टायमिंग होतं बॅटरकडे आणि 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. यावेळेला दिशा भरकटली. वाईट +1. 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 धाव्यांच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 19 रन्स. यावेळीचा हा बॉल पुन्हा एकदा इथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते आणि धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 20 धावा. 2 गडी बाद 20 धावा. अजून या षटकातील बॉल बाकी आहेत. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. बॉल तयार होतोय. यावेळीचा हा बॉल तिथे फिल्डर एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. 21 धावा. शेवटचे 2 बॉल या षटकातील. ओव्हर नंबर 3 मध्ये सॅम्युअलच्या स्पेल मध्ये हे 2 बॉल बाकी आहेत. यावेळीचा हा बॉल पुन्हा एकदा बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव जरूर पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा. शेवटचा बॉल सॅम्युअलच्या स्पेल मधील. यावेळेला देखील शांत दिमागानं गोलंदाजी करत असताना बॉल सॅम्युअल त्याला माहिती आहे हा बॉल भरपूर इम्पॉर्टंट आहे. हा बॉल आपल्याला योग्य टप्प्यावरती हाताळायचा आहे परंतु फलंदाज देखील तितकाच ताकदवान. तो देखील चांगली कामगिरी करतोय. षटक संपलंय. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला आणि 23 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 6 बॉल बाकी आहेत आणि या 6 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील हे देखील इथून मात्र पाहणं गरजेचं आहे. ओमकार टोनपे आणि बॅटर ऋग्वेद कडून भरपूर अपेक्षा आहेत. तेवीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 4 मध्ये आता गोलंदाज आलाय हर्षित. सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया हर्षितच्या माध्यमातून कशा रीतीने इथून मात्र गोलंदाजी केली जाणार आहे. पंचांच्या उजव्या बाजूने तो इथून मात्र तयार होतोय. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यावा लागेल. बॉल तयार. हर्षित. हर्षितचा पहिला बॉल. पहिलाच बॉल. तिथे फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट झाली.
आणि पुन्हा एकदा एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतो ओमकार टोनबेला. 24 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. या बळीला देखील डेंजर एंडला बॅटर धावत होता, परंतु एक धाव काय वेगानं कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती संयम आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. या 4 बॉल मध्ये किती धावा येणार? 25 धावा धावफलकावरती आणि त्यामध्ये आणखीन एक ऍड करा म्हणजे आता 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ही एक्स्ट्रा रन्स टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाते. बॉल तयार. बिग हिट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट सिलेक्शन पहा किती सुंदर आहे. ना फोन पे ना गुगल पे, आम्हाला पाहिजे ओमकार टोनपे आणि त्याच्या बॅट मधून आज चौकार आलाय. जबरदस्त फटका आणि 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. अतिशय देखणा फटका. स्वीट्स कव्हर ड्राईव्ह. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे सुद्धा फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. एक धाव जरूर आपल्याला पाहायला मिळाले आणि आता या एका धावेच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया आता हे 2 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जातील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळीचा हा बॉल पुन्हा एकदा भरपूर वेगाने ही एक धाव कंप्लीट झाली. 32 धावा धावफलकावरती. अजूनही टार्गेट सेट करणारा एक बॉल बाकी आहे. पाहूया या बॉल वरती काय घडणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो आपल्या गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल हाताळण्यासाठी एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा अफलातून आयोजन सध्या आपल्याला पाहायला मिळते. कट्टा बॉईज सोडून दिलाय. वाईट +1 म्हणजे बोनस पॉइंट मिळाला आता बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल बाकी आहे. या डेथ ओव्हर मधील बॉलर तयार होतोय. पुढचा बॉल. या वेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. एक धाव कंप्लीट झाली आणि आता पहिल्या डावाचा खेळ इथेच संपला आणि पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 35 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी 36 धावांचं लक्ष्य आहे. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 36 धावांचं लक्ष्य. पाहूया आता या लक्ष्याचा इथून मात्र कशा रीतीनं पाठलाग केला जाणार आहे आणि दुसऱ्या डावामध्ये आता घडणार काय हे ऐकण्यासाठी जाऊया नयन शिर्के यांच्याकडे. 36 धावांचं लक्ष्य. थँक्यू सो मच सुनील लांबोरजी. त्यांचा आवाज आपण मायक्रोफोनवर ऐकत होता. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर उभारली. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 35 धावा आणि 36 धावांचं लक्ष ठेवलंय. शीशा पॅकर्स कलंबोली टीम समोर. चोवीस बॉल आणि 36 धावांचं लक्ष. एका बाजूला आशू पॅकर्स तुर्बे आणि त्यांच्या विपक्षात शीशा पॅकर्स कलंबोली यांच्या दरम्यान चालू असणारी मॅच. क्वालिफाय मॅच आपण पाहताय. ओपनिंग पियर कुणाल आणि त्याच्या सोबतीला देवकरण. कुणाल आणि देवकरण ओपनिंग पियर. बॉलिंग ट्रॅक वर बॉलर सचिन नाईक. शो द बेस्ट गेम. गुड प्ले क्रिकेट. विश ऑल द बेस्ट. दोन्ही टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा. क्रिकेट ऑन. गेम ऑन. 24 बॉल आणि 36 धावांचं लक्ष. बॉलिंग ट्रॅक वर बॉलर सचिन नाईक. स्ट्राइक एंडला बॅटर कुणाल. पहिला बॉल.
पहिल्याच बॉलवर रनआउटच्या माध्यमातून मोठा धक्का, कुणाल बाद. खूप सुंदर क्षेत्ररक्षण, इम्पॉर्टंट विकेट होती मैदानच्या आतमध्ये. कुणाल सातत्याने चांगला खेळ कुणालचा आपण अनेक टुर्नामेंट मध्ये पाहिलाय. कूल आणि शांत डोक्याने क्रिकेट सातत्याने तो मैदानामध्ये खेळत असतो आणि तोच मोठा विकेट पहिल्या बॉलवर. विकेट पहिल्या बॉलवर यश आशू पॅकस्तुर्बे टीमला. पहिल्या बॉलचा गेम समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 0. 1 विकेट लॉस. कलंबोली टीम. बॉलिंग ट्रॅक वर बॉलर सचिन नाईक. पहिला बॉल चांगला. डॉट बॉल आल्या मैदानाच्या आतमध्ये. विकेट रनआउटच्या माध्यमातून. दुसऱ्या बॉलवर 4 धावा. टिट फॉर टॅट. जसं असतं तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये. अबूकडून थोडीशी चुकी होतीये. जे छोटे चिमुकले थोडे आपण बाजूला व्हा. त्या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 रन आहे, याची आपण नोंद घ्या. दोन बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर 4 धावा. तिसरा बॉल चांगला बॉल होता. ऑफ कटर बॉल मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॉलिंग आपण सचिन नाईकची पाहताय. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये 5 धावा. 3 बॉलचा खेळ समाप्त. 1 विकेट लॉस. आत्मविश्वासाने खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण आशू पाकस्तुर्बे टीमचा पाहताय आणि अशाच पद्धतीची बॉलिंग त्यांना करायची आहे. आतापर्यंत पहिल्या इनिंग मध्ये चांगली कामगिरी आपण बॅटरची पाहिली. पुन्हा एकदा पाहू शकाल वाईड यॉर्कर. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॉलिंग बॉलर सचिन नाईकची. पुन्हा एकदा पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. घडले काय, बिघडले काय. चला आमची टेक्निकल टीम आणि अंपायर या ठिकाणी जोडले जातील. पंचांचा निर्णय अंतिम असेल का? पंचांचा निर्णय अंतिम असेल. बोल बोल बोल. पंचांचा निर्णय जो काय असेल अंतिम असेल. पंचांचा निर्णय जो असेल चला योग्य तो निर्णय देतील पंच. थोडं सहकार्य करा दोन्ही टीम.
पंचांचा निर्णय आमती असेल. चला रनआउटच्या माध्यमातून विकेट येते. फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद होतोय आणि चांगली खेळाडू वृत्ती आपण पाहता या ठिकाणी. आणि हेच मित्रांनो क्रिकेट आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिरावली आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 5 धावा. न्यू बॅटर करण सोडा मैदानाच्या आतमध्ये दाखल. शेवटचा एक बॉल शिल्लक. धावसंख्या स्कोर बोर्डवर 5. काय आहे, तू येशील फक्त जेवायला बुर्जी पाव पाणी 4 धावा येत आहेत शेवटच्या बॉलवर. 9 धावा धावपलकावर. 6 बॉलचा खेळ कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 9 धावा. 6 बॉलचा खेळ कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 धावा. 36 धावांचं लक्ष. 9 धावा धावपलकावर. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 धावा. स्ट्रायकिंगला बॅटर आता करण सोडा. बॉलिंग ट्रॅक पर बॉलर अब्बू. बॉक्स क्रिकेट मधलं जुनं नाव राहिलंय अब्बू. चांगली कामगिरी सातत्याने आपण त्याची सुद्धा पाहिली आहे. बेस्ट बसत बेस्ट आता ही मॅच रंगते. क्वालिफायची महत्वपूर्ण मॅच. एक सिंगल. समजदारीचा आणि जबाबदारीचा क्रिकेट. करण सोडाच्या बॅटमधनं एक धाव. धावसंख्या स्कोर बोर्डवर धावपलकावर जाऊन पोहोचतीये 10 धावा. अनेक तारे सितारे इन ऍक्शन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. महत्वपूर्ण मॅच. क्वालिफाय मॅच. रंगतदार आणि रोमांचक आणि रोमहर्षक मॅच. वाईड बॉल. 0 इज बेटर दॅन 1. क्रिकेटमध्ये शून्यापेक्षा एक धावेला खूप महत्व आहे. 1च्या मदतीने धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते 11 धावा. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1च्या मदतीने जाऊन पोहोचतीये. टीमची टोटल 12 धावा. 12 धावा धावपलकावर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर. 2 बॉलचा खेळ कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्डवर 12. पुन्हा एकदा एक सिंगल. जबाबदारीने आणि समजदारीचा क्रिकेट पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न कलंबोली टीम करतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते 13 धावा. पुन्हा एकदा एक सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण. 14 धावा धावपलकावर. बॉक्स क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण खूप महत्वाची गोष्ट आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहताय. अशू पाकस्तुर्बे टीमच्या माध्यमातून.
आत्मविश्वासाने खेळ आतापर्यंत राहिला, बॅटिंग करत असताना, बॉलिंग करत असताना. काय क्षेत्ररक्षण राहिलंय मैदानाच्या आतमध्ये राहुल कांबलेचं, अप्रतिम क्षेत्ररक्षण. 4 धावा वाचवल्यात मैदानाच्या आतमध्ये राहुल कांबलेने. फक्त आणि फक्त एक सिंगल. 3 धावा आपल्या मॅच मध्ये इम्पॉर्टंट वाचवल्यात. महत्वपूर्ण मॅच मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि अशा क्षेत्ररक्षणाने आत्मविश्वास नक्की दुणावला जातो क्षेत्ररक्षकांचा आणि आपल्या टीमचा. कुशल मुवमेंटला चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये राहुल कांबलेची. शांत डोक्याने क्रिकेट शक्ती नव्हे तर युक्तीचा वापर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम करतायत. चांगली मॅच रंगतीये, खूप सारी मजा येते स्पर्धेमध्ये आणि मॅच मध्ये. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 15. धावा धावपलकावर. पुन्हा एकदा एक सिंगल. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये. 1च्या मदतीने 16 धावा. 12 बॉलचा खेळ कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 धावा. 2 विकेट लॉस. शीशा पॅकर्स कलंबोली टीम. ओमकारने जर हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं पारितोषिक विनायक यांच्या माध्यमातून देण्यात येईल. सुवर्ण संधी आहे बॉलर ओमकारला. चांगली बॅटिंग आपण ओमकारच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना पाहिली आहे. हॅट्रिक जर कॅरी केली तर 2000 रुपयाचं पारितोषिक. 2दा हॅट्रिकच्या उंबरट्यावर सुद्धा ओमकार होता, परंतु या मॅच मध्ये कशा पद्धतीची बॉलिंग त्याची राहील पाहायचं आहे. पहिला बॉल क्विकर 1 होता, अगदी पायामध्ये टाकलेला बॉल, यॉर्कर. 1च रन. धावसंख्या स्कोर बोर्डवर 17 धावा. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर वातोड़े का घाव, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. ना संघर्ष ना तकलीफें, फिर क्या मजा जीने में. तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य होगा सीने में. पसीने से लिखे हुए कागज कभी कोरे नहीं होते. जो करते हदर मेहनत उनके सपने अधुरे नहीं होते. स्वप्न दोन्ही टीमला साकार करायचं आहे. कोणाचं स्वप्न साकार होईल, कोणाचं स्वप्न अधुरं राहील, येणारी वेळ तुम्हाला सर्वांना सांगून जाईल. मॅचचं उत्तर. चांगला स्ट्रोक. काय स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आला बॅटर देवकरांच्या बॅट मधनं. चौकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 22 धावा. 22 ऑन स्कोर बोर्ड. बावीस धावा धावपलकावर. चांगला केला पण देवकरांचा सुद्धा पाहिलाय. तोच आत्मविश्वास घेऊन धावसंख्या स्कोर बोर्डवर 22 धावा आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे कलंबोली टीमची. ओमकारच्या बॅटमधनं चांगली बॅटिंग झाली आहे. आता चांगली बॉलिंग त्याला करायची आहे. जबाबदारीने खेळ बॅटरला आणि बॉलरला करायचं आहे. जबाबदारी योग्य जो पार पाडेल तो मात्र विजयी होईल मैदानाच्या आत. आणि करण सोडा मैदानाच्या बाहेर. बिग विकेट डाऊन. धावसंख्या स्कोर बोर्ड वर स्थिरावली आहे 22 धावा. 9 बॉल मध्ये 14 धावांची गरज. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 1च्या मदतीने जाऊन पोहोचती आहे 23 धावा. 8 बॉल मध्ये 13 धावांची गरज. 2 बॉल शिल्लक. तिसऱ्या स्पेल मधले
7 बॉल मध्ये 12 धावांची गरज. 7-12. काय मॅच रंगली आहे, रोमांचक आणि रोमहर्षक मॅच. 7 बॉल मध्ये 12 धावांची गरज. कोण जिंकेल मॅच, व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. तमाम लाडक्या प्रेक्षकांच्या नजरा क्रिकेटच्या मॅच कडे वेधल्या जात आहेत. निमित्त बघता एक आपण पाहत आहे कट्टा बॉईज आयोजित अंडरम क्रिकेट नाईट स्पर्धा. एक सिंगल. 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज. मॅच ऑन, क्रिकेट ऑन. चांगली बॉलिंग ओमकारची राहिली कुशल मुवमेंटला. आणि जबाबदारीने आता षटक कोणावर दिलं जाईल. सहा बॉल मध्ये 11 धावांची गरज. जिंदगी हमसे रूठी है, तकदीर हमसे टूटी है, जीतने का हौसला अभी बाकी है क्योंकि कामयाब होना भी बाकी है. कौन होईल कामयाब. 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज. सहा बॉल 11 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वर बॉलर जिग्नेश. 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज. पुन्हा एकदा एक सिंगल मैदानच्या आतमध्ये कंप्लीट. 5 बॉल मध्ये 10 धावेची गरज. 5 बॉल 10 धावा. वाईट बॉल. 5 बॉल 9 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा एक वाईट बॉल. 5 बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज. एक रन कंप्लीट. आणि रनआउटचा इशारा आम्हाला पंच द्या. रनआउट असेल. यस. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये. 29 धाबा. चार बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज. 4 बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज.
कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, याची आपण नोंद घ्या. 4 बॉल 7 धाबा. एक सिंगल. 3 बॉल मध्ये 6 धाब्यांची गरज. कमालीची मॅच, रोमांचक आणि काळजाची उनगंड शिगेला पोहोचवणारी मॅच रंगली आहे. 3 बॉल 6. नऊचा इशारा येतोय पंचांचा. 9+1. तीन बॉल मध्ये 4 धाब्यांची गरज. दोन मध्ये 3 धाब्यांची गरज. वाट मॅच, काय मॅच रंगली. 2 बॉल 3 धाबा. सरजा झुक जाए ओ मंदिर और नदी व समा जाए ओ समंदरे. जीवन की इस कर्मभूमि युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदरे. ताज के पत्ते से महल नहीं बनता, नदी को रोकने से समंदर नहीं बनता. आगे बढ़ते रहे जिंदगी में, क्योंकि एक जिस से कोई सिकंदर नहीं बनता. 2 बॉल 3 धाब्यांची गरज. खूप चांगली स्पर्धा आणि खूप चांगली मॅच. रजनी क्रिकेट स्पर्धा कट्टा बॉईज आयोजित अंतरम क्रिकेट नाईट स्पर्धे क्वालिफायची मॅच. 2 बॉल 3. फुलटॉस बॉल आणि फलंदाज बाद. काय मॅच रंगली. अफलातून मॅच. परंतु मॅच अजूनही संपली नाहीये मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड होत नाही तोपर्यंत क्रिकेटवर भाष्य करणं म्हणजे मूर्खाचं लक्षण आहे. क्रिकेटमध्ये 6 बॉल मध्ये एकही धाव न निघणं म्हणजे क्रिकेट, आणि 1 बॉल मध्ये 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट आहे. एका बॉल मध्ये 4 धावा निघणं म्हणजे क्रिकेट आहे. अजून 1 बॉल शिल्लक आहे. 3 धाव्यांची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजित. चला 1 बॉल 3 धाव्यांची गरज. एक बॉल 2 धाव्यांची गरज. काय घडतंय मॅच मध्ये.
अजूनही मॅच संपली नाहीये मित्रांनो. काळजाची उनकंठ शिगेला पोहोचवणारी मॅच. मनामध्ये कल्पनेचा काहूर, धक 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 धक. काय घडेल, कोण जिंकेल? एक बॉल 2 धाब्यांची गरज. आणि अभिनंदन तुर्बे टीम. चला आपण सन्मान करतोय. सन्मान्य आदरणीय सुनील लांबो सरांचा शुभ सत्कार आपण मुख्य मंचावर करतो. या स्पर्धेसाठी एक गोड आवाज आपण ऐकला. आणि अभिनंदन आशु पॅकर्स तुर्बे टीम. काय मॅच रंगली अफलातून आणि मॅच मध्ये विजय संपन्न केला. अभिनंदन तुर्बे टीम आणि हार्ड लक कलंबोली टीम. हाय व्होल्टेज मॅच रंगली. सुनील लांबोर सरांचा शुभ सत्कार आपण मुख्य मंचावर करतोय.